महाराजांची जहाज समुद्रात निघाली, त्या समुद्राचं पाणी सरकत होत. एक अरबी सागर एका शिवसागराला पहिल्यांदा येताना बघत होता. महाराजांचं ते रौद्र रूप बघितलं. अरबी समुद्राला सुद्धा कळालं शिवतांडव काय असतो. पाण्यावरती वाहणारी मराठ्यांची जहाज जणू सांगत होती, होय महाराज रयतेच्या कल्याणकारी निर्णयासाठी चाललेत. कर्तव्य दक्ष असणं म्हणजे काय, एक राजा शिकवतो आपल्याला. राज्याभिषेक सोहळा जवळ अगदी 3 महिन्यावरती आलाय आणि त्याच वेळी जानेवारी महिन्यामध्ये शिवाजी महाराजांना कर्नाटकमध्ये बसरूरच्या राजाने एक पत्र पाठवलं. महाराज, गोव्याचे पोर्तुगीज येतात, दिवसा ढवळा लेकींच्या अब्रू लुटतात, कत्तल करतात. महाराज त्यांचा बंदोबस्त करा. आता बसरूर कर्नाटकमध्ये पत्र आलं महाराजांना आणि महाराजांनी बोलवलं आपले गुप्तहेर बहिर्जी नाईक. नाईक स्वराज्याचा तिसरा डोळा. बहिर्जी नाईक म्हणजे असं रसायन होतं. शिवाजी राजांच्या राणी वेसात यायचा जायची परमिशन फक्त बहिर्जी नाईकांना होती. का? विश्वास होता नाईकांवरती, विश्वास. तुम्हाला माहितीये बहिर्जी नाईकांचं सगळ्यात मोठं अस्त्र कुठलं? तलवार. चूक. बहिर्जी नाईकांचं सगळ्यात मोठं अस्त्र कान आणि डोळे. हा माणूस फार कमी बोलायचा पण फार जास्त ऐकायचा. शत्रूच्या गोट्यात काय शिस्त आहे याची उत्तम बातमी महाराजांपर्यंत पोहोचवायचं काम बहिर्जी नाईक करायचे. विचार करा, बहिर्जी नाईक असे होते ज्यांच्या एका इशाऱ्यावरती स्वराज्यातल्या तलवाऱ्या लढाईसाठी तयार व्हायच्या आणि ज्याच्या एका सांगण्यावरती स्वराज्याचा आज इतिहास बदलला असता. ज्यांच्या एका निर्णयामुळं, एका चांगल्या बातमीमुळं स्वराज्य अभेद्य राहिलं, ते बहिर्जी नाईक. महाराजांनी बोलवलं, नाईक आले. महाराज बोलावलं आणि सरदेशी महाराज म्हणाले, नाईक, कर्नाटकच्या बसरूरच्या राजानं पत्र पाठवले, पोर्तुगीज येतात, आक्रमण करतात, त्यांचा बंदोबस्त करायचा आहे, आपल्याला निघावं लागतंय. महाराज नाही असं नाही म्हणाले. हा, आपण महाराष्ट्रात, ते कर्नाटकात, ते काय आपल्या मतदारसंघात येतोय वय? नाही. कर्तव्य दक्ष असणं किती महत्वाचं आहे. राज्याभिषेक जवळ आलाय, एक राजा छत्रपती होणार आहे. त्यावेळी राज्याभिषेकाचा विचार नाही डोक्यात एकच, रयत सुखी झाली पाहिजे, परराज्यातली असू दे. नाईकांना विचारलं, जागा काढा, पर्याय शोधा, कसं जायचं. आणि बहिर्जी नाईक गेले. 10 दिवसानं परत राजगडावरती आले. महाराज, उत्तम जागा आहे. कुठली? महाराज, हा महाराष्ट्र, हे कर्नाटक आणि मध्ये गोवा. महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, बसरूर. महाराज, महाराष्ट्रातनं कर्नाटकला जायला मध्ये गोवा लागतो. एकच पर्याय, या महाराष्ट्रातनं कर्नाटकला जायला आपल्याला समुद्री मार्गे जावं लागेल. जाऊ ना. महाराज म्हणजे, अहो नाईक, आपल्याकडे जहाज कमी आहेत का? 10,000 गलबट आणि 7 मोठी जहाज सोबत घ्या. होय हो, आज गुगल काढा, गुगलवरती सर्च करा, द फादर ऑफ इंडियन नेव्ही, एकच नाव येतं, छत्रपती शिवाजी महाराज. इंडियन नेव्हीची स्थापना महाराजांनी केली, इंडियन नेव्हीची. जाऊ. बहिर्जी नाईक 2 दिवस गेले, परत आले. महाराज, सगळ्यात मोठी अडचण आहे. हा, बोला ना नाईक, काय अडचण आहे? महाराज, समुद्रातनं जावं लागतं. तुम्ही म्हणताय ही देशातला नव्हे, या जगातला पहिला समुद्री सर्जिकल स्ट्राईक आपण करायचा. पण महाराज, समुद्रातनं जायचं म्हणलं, हा महाराष्ट्र, हा गोवा, हे कर्नाटक, समुद्र. महाराज, मध्ये गोवा लागतं आणि गोव्यामध्ये गोव्याच्या पोर्तुगीजांची जहाज आपली वाट बघतायत. त्यांच्या जहाजांना भेदून आपण कर्नाटकमध्ये नाही जाऊ शकत. नाही बहिर्जी, पर्याय शोधा. मला माहिती नाही, मला एवढं माहिती आहे, कुठल्याही प्रश्नाचं उत्तर बहिर्जी नाईकडे असं नाही. 7 दिवस गेले, नाईक माघार आले. महाराज, जागा शोधले. हा, बोला नाईक, मला माहिती होतं तुमच्याकडे उत्तर नाही, असं नाही कुठल्या प्रश्नाला. महाराज, समुद्रातनच जायचं. अहो, तुम्ही तर म्हणाला गोव्याची जहाज आहेत मध्ये, त्यांच्या जहाजांना भेदून आपण कर्नाटकात नाही जाऊ शकत. महाराज, एक दिवस आहे. महाराजांचा राज्याभिषेक सोहळा कधी असतो? 6 जूनला. महाराज या मोहिमेचं नियोजन कधी करतात? फेब्रुवारी महिन्यामध्ये. फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, 4 महिन्यानंतर महाराजांचा राज्याभिषेक सोहळा आहे. माहिती नाही गेल्यावरती महागार यायचं आहे का नाही, जिवंत येणार आहे का नाही. पण त्यावेळी सुद्धा महाराजांनी फक्त रयत महत्वाची ठेवली. ना बघा ना, आमचं इलेक्शन आल्यावरती आमचे कार्यकर्ते 10 महिने बाहेर निघत नाही. ते महाराजांचा विचार सांगतोय, पहिल्यांदा स्वराज्य महत्वाचं आहे, स्वराज्य. महाराज म्हणले असं काय करावं लागेल, आणि बहिर्जी नाईकांनी सांगितलं, महाराज, फेब्रुवारी महिन्यामध्ये 13 फेब्रुवारी
ह्या एका दिवशी गोव्याच्या सगळे पोर्तुगीज आपली जहाजं घेऊन ते थेट मुंबईच्या कल्याणला जाणार आहेत. त्यांचा मोठा कार्यक्रम आहे. मुंबईच्या इंग्रजांनी एक कल्याणचं बंदर या पोर्तुगीजांना भेट म्हणून दिलंय. महाराज नामी संधी आहे, गोव्याचा दर्या मोकळा आहे. त्या संधीचा फायदा घेऊन महाराजांनी सिंधुदुर्गला कधीतरी गेलात तर मालवण नावाचा तालुका आहे. या मालवणच्या तीरावरती महाराजांची गलबत उभा राहिली. 7,000 गलबत आणि सोबत 7 ते 8 मोठी जहाजं महाराजांनी घेतली. 10,000ची फौज महाराजांच्या दिमतीला होती. पहिल्यांदा हिंदुस्थानातला पहिला राजा आहे जो समुद्रावरती जाऊन मोहीम करणार होता. एकही राजा असा झाला नाही की ज्यानं आतापर्यंत समुद्रातनं जाऊन लढाई केली होती. महाराज करणार होते. सगळे मावळे जहाजावरती बसले. आपला राजा, रयतेचा राजा, हातात भगवा झेंडा घेतला. संगमनवरी नावाच्या जहाजाच्या किनाऱ्यावरती महाराज गेले. भगवा रवला आणि महाराज बसरूर स्वातंत्र्य करायला महाराष्ट्रातनं गोवा मार्ग कर्नाटकला निघाले. महाराजांची जहाज समुद्रात निघाली. त्या समुद्राचं पाणी सरकत होतं. एक अरबी सागर एका शिवसागराला पहिल्यांदा येताना बघत होता. महाराजांचं ते रौद्र रूप बघितलं. अरबी समुद्राला सुद्धा कळालं शिवतांडव काय असतो. पाण्यावरती वाहणारी मराठ्यांची जहाज जणू सांगत होती, होय महाराज रयतेच्या कल्याणकारी निर्णयासाठी चाललेत. आणि महाराजांची जहाज हळूहळू गोव्याच्या जवळ आली. सगळा दर्या शांत. नाईकांनी सांगितलं होतं 12 फेब्रुवारीला सकाळी 7 वाजता महाराजांची जहाज निघाली होती आणि सायंकाळपर्यंत गोव्यापर्यंत पोचली होती. गोव्याचा दर्या मोकळा होता. त्या संधीचा फायदा घेऊन महाराजांची जहाज हळूहळू चोरवाटेनं थेट गेली कर्नाटकच्या बसरूच्या जवळ आली. कुंजमनी तहशी कुंजपूर गावाजवळ सगळी जहाज लावली. 13 फेब्रुवारीला पहाटे 6 वाजता महाराज जहाजातनं खाली उतरले. त्या बसरूच्या राजानं 10,000 घोडी महाराजांसाठी सकाळी तयार करून ठेवली होती. महाराज हातात भवानी तलवार घेऊन जहाजावरती उतरून त्या 10,000 घोड्यावरती आपले सगळे सैनिक घेऊन उभारले आणि महाराज निघाले बसरूर स्वातंत्र्य करायला. महाराज बसरूरमध्ये गेले. पोर्तुगीज झोपले होते, अजून उठायचे होते. महाराजांनी शमशेर बाहेर काढली. सप कतल्या, रक्त रक्त रक्त. अरे पोर्तुगीजांना कळना कुठं पळायचं. महाराजांची शमशेर रक्ताचा ढीग टाकत होती. त्यावेळी पोर्तुगीजांना कळालं जगात सगळ्यांचा नाद करायचा पण छत्रपती शिवाजी राजा नावाच्या राजाचा मरेपर्यंत नाद करायचा नाही, अजिबात नाही. ते बसरूरच्या गावातनं जे पोर्तुगीज पळून गेले, आज तागायत कर्नाटकमध्ये पोर्तुगीज महागारी परत नाही आले. त्या बसरूरच्या लोकांना वाटलं अरे काय राजा आहे हा. राजा आपला डोळ्यासमोर कायम असला पाहिजे. या राजाची कीर्ती दिगंत कायम असली पाहिजे. म्हणून बसरूरच्या माणसांनी शिवाजी महाराजांचा 13 फेब्रुवारी रोजी जाहीर सत्कार केला. महाराजांनी बसरूर सोडलं. हा राजा आपल्या स्मरणात राहावा म्हणून बसरूर स्वातंत्र्य दिवस बसरूरच्या लोकांनी 13 फेब्रुवारीला साजरा करायला चालू केला. आजही 13 फेब्रुवारी कर्नाटकमध्ये बसरूर स्वातंत्र्य दिवस साजरा केला जातो. कोणामुळं? छत्रपती शिवाजी महाराजांमुळं. कर्तव्य किती महत्वाचं आहे. किती राज्याचा राज्याभिषेक सोहळा आलाय त्यावेळी एक राजा परराज्यातल्या लोकांचं संरक्षण करायला जातो. परराज्यातल्या लोकांचं. आयुष्यात कुठेही जावा, कुठेही फिरा, पण आयुष्यात एकदा तरी महाराजांचा रायगड बघून या. शिवाजी महाराजांचा जन्म झाला त्या किल्ल्याचं नाव काय? काय नाव? शिवनेरी. आणि महाराजांचा मृत्यू झाला त्या किल्ल्याचं नाव काय? रायगड. शिवनेरीचे पहिले 2 अक्षर म्हणजे शिव आणि रायगडाचे पहिले 2 अक्षर म्हणजे राय. हे 2 शब्द तयार केल्यावरती एक शब्द तयार होतो तो म्हणजे शिवराय. पण शिवनेरीपासून रायगडापर्यंत प्रवास सोपा होता? नक्कीच नव्हता. रायगड का बघा? रायगड यासाठी बघा, लगीन झाल्यावरती आपण काय म्हणतो? लोणावळा, खंडावळा, काश्मीरला घेऊन चाला. नाही, काश्मीरला जाणार असला तर आता लगेच जावा, माघारी यायची गॅरंटी नाही. नवऱ्याला फक्त एवढं सांगा लगीन झाल्यानंतर मला फक्त एकदा शिवाजी महाराजांचा रायगड दाखव. रायगड का बघायचं? मी कुठल्या धर्मावरती टीका करत नाही, पण जसं मुस्लिम धर्माचं हजला गेल्याशिवाय आयुष्याचा अर्थ पूर्ण होत नाही त्यांच्या, तसं प्रत्येक मराठी माणसाचं आयुष्यात रायगडला गेल्याशिवाय त्यांच्या आयुष्याचा अर्थ पूर्ण होत नाही. आयुष्यात एकदा तरी रायगडला जावा. आणि रायगडला कसं जायचं? रोपवेन नाही, खालच्या पायरीपासून वरच्या पायरीपर्यंत चालत जायचं.
डोक्याचा घाम पायाच्या नाकापर्यंत ज्या दिवशी पोचेल ना, त्या दिवशी रायगड समजेल. रायगडावरती जायचं आणि आपल्या पोराला फक्त एक गोष्ट दाखवायची, काय? जगातला पहिला राजा आहे ज्यानं स्वतःच्या वास्तूची गॅरंटी दिली. वास्तूची गॅरंटी, घराची गॅरंटी. तुमच्या घराची गॅरंटी आहे का? इंजिनियरला फोन करून विचारा किती दिवस टिकणार आहे. जायच्या अगोदर मागते भिताड पडलेलं असते. महाराजांनी दिले. रायगडाचं वॉरंटी कार्ड दिले महाराजांनी. वॉरंटी कार्ड किती दिवस टिकणार आहे अजूनही बघायला मिळतं. कुठं जायचं? महाराजांच्या समाधीपाशी जायचं, पाठीमागं बघायचं. दगडात एक शिलालेख कोरलाय आणि त्या शिलालेखात खुद्द महाराजांनी कोरलाय आणि ते महाराज स्वतः म्हणतात त्या शिलालेखात, आजही बघायला मिळतो. रायगडाचं वॉरंटी कार्ड आहे ते. काय म्हणतात महाराज? याव चंद्र दिवा करो ती. म्हणजे काय? जोपर्यंत या पृथ्वी तलावरती चंद्र आणि सूर्य असेल तोपर्यंत रायगडाचा पत्थर आणि पत्थर आणि रायगडाची प्रत्येक वास्तू टिकेल. कुठंपर्यंत? चंद्र सूर्य असेल तोपर्यंत. पाणी अडवा पाणी जिरवा ही पहिली योजना महाराजांनी रायगडावरती चालू केली. ह्याची अडवा त्याची जिरवा या मी गावात चालू केली. पण पाणी अडवा पाणी जिरवा ह्या योजनेचे पहिले उद्गाते महाराज आहेत. तुम्हाला माहिती आहे, आपण शौचालय वापरतो, इंडियन टॉयलेट. अमिताभ बच्चनचा घसा बसला हर घर शौचालय हर घर शौचालय करून, तरी डोक्यात रेंज गेली नाही. 350 वर्षापूर्वी आपला राजा शौचालय वापरत होता. सातारची माणसं आहे, कधी तर जावा राजगडावरती रायगडावरती. 350 वर्षापूर्वी महाराजांनी बांधलेली शौचालय आजही बघायला मिळतात. विष्ठेचं डिकम्पोजिशन कसं करायचं याचं तंत्र रायगडावरती बघायला मिळतं. मी मध्यंतरी रायगडावरती गेलो होतो. एक लहान पोरगा आलं, मला म्हटलं, दादा मला एक उद्योजक व्हायचा आहे. म्हणलं होय, पण मी काय मदत करू? मला दादा माझ्या डोक्यात एक कल्पना आहे. म्हणलं काय? दादा मी आजपर्यंत ऐकलंय. म्हणलं काय? दादा मी आजपर्यंत ऐकलंय आपल्याकडे एक पॅकेज असतात, चलो रायगड. आपल्याकडे काय पॅकेज असतात? चलो थायलंड, चलो इंग्लंड, चलो अमेरिका, फिरून येऊया. दादा मी असं करणार आहे, इंग्लंडला जाणार आहे आणि तिकडे पॅकेज काढणार आहे, चलो रायगड चलो रायगड चलो रायगड. सगळे इंग्रज विमानानं मुंबईला घेऊन येणार. ह्या इंग्रजांना चालत एसटीनं रायगडापाशी आणणार. रोपवे नाही म्हणला, सगळ्या इंग्रजांना घेऊन खालच्या पायरीपासून वरच्या पायरीपर्यंत चालत नेणार. या इंग्रजांना सगळा रायगड फिरून दाखवणार. महाराजांच्या समाधीपाशी नेणार आणि त्यांना सांगणार, बघा रे हाच जगाचा बाप ज्यांनी 395 वर्षापूर्वी तुमच्या बापाची जिरवली होती. किती मोठा संस्कार आहे. त्याला काय वाटतं? बाहेरचं पर्यटन इथं यावं, इथल्या मायमाऊलीचं रक्षण जसं इथल्या राजाने केलं ना, जगाला कळावं आमचा राजा किती मोठा होता. अरे ज्या देशांचा इतिहास टिचबर आहे, ज्या देशांचा इतिहास टिचबर आहे ते हातभर जगाला ओरडून सांगतेत आपल्या राजाचा इतिहास आभाळभर आहे. सांगायला फक्त आपण कमी पडतोय. आपल्या राजाचा गौरवशाली इतिहास आपण वाचला पाहिजे, सांगितला पाहिजे.